नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. या व्हिडिओचा उद्देश सरकारची प्रशंसा करणे किंवा टीका करणे नसून निरपेक्षरित्या बजेट अकॅडमिक शैलीमध्ये आपण समजून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की आपण जेव्हा बजेट किंवा अर्थसंकल्प आला तर तेव्हा असं म्हणतो की किती कर वाढला, किती कमी झाला, माझा इन्कम टॅक्स किती वाढला, माझा इन्कम टॅक्स किती कमी झाला. या इतक्याच विषयापुरता हा बजेट मर्यादित नाही आहे मित्रांनो. अर्थसंकल्प हा काय सरकारचा वार्षिक आर्थिक आराखडा आहे. पुढील आर्थिक वर्षामध्ये देशातील सरकारचं उत्पन्न कुठून येईल, तो पैसा कोणत्या क्षेत्रामध्ये किती खर्च होईल याचा एक मोठा देशाचा आर्थिक प्लॅन असतो, एक आर्थिक नियोजन असतं. सरकारचं वार्षिक आर्थिक जो आराखडा आहे हा पुढील आर्थिक वर्षामध्ये सरकारला पैसा कुठून येणार आहे आणि तो पैसा कुठे खर्च होणार याचे एक अधिकृत नियोजन सरकारला दरवर्षी सादर करावं लागतं. त्यालाच बजेट म्हटलं जातं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे बजेटचे 2026-27चे इंडिया बजेट पोर्टलवर जे अधिकृत दस्तऐवज दिले आहे, आकडेवारी दिली आहे आणि आज जो बजेट देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जे मांडलेलं आहे, त्यांनी जे आकडे वापरले आणि जे इंडिया बजेट पोर्टलवर जे आकडेवारी दिलेली आहे सहज उपलब्ध होते, त्या सगळ्या आकडेवारीचा आधार आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ठीक आहे ना. हे जो बजेट आहे या बजेटची दिशा ही 3 पिल्लरवर आधारलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, 3 स्तंभावर हा बजेट आधारलेला आहे आणि 3 कर्तव्य सुद्धा देखील दिलेले आहे. हे 3 मुख्य स्तंभ कोणते आहे? सगळ्यात पहिला आहे की सस्टेनिंग इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे आर्थिक वाढ टिकवणे. दुसरा जो आहे स्टँडिंग फाउंडेशन ऑफ ग्रोथ म्हणजे वाढीचा पाया मजबूत करणे. तिसरा महत्त्वाचा आहे पीपल सेंट्रिक डेव्हलपमेंट म्हणजे लोककेंद्रित विकास करणे. हे तिन्ही जे स्तंभ आहेत अतिशय महत्त्वाचे वाटतात वाचताना. याच स्तंभाला याच चौकटीमध्ये काही कर्तव्य म्हणून दिलेले आहेत. याच्यामध्ये कुठले कर्तव्य आहेत? एक महत्त्वाचं म्हणजे उत्पादकता आणि स्पर्धात्मकता वाढवणे. दुसरा महत्त्वाचा नागरिकांची क्षमता वाढवणे. तिसरा महत्त्वाचा की कुटुंब असेल, समुदाय असेल, प्रदेश असेल, कोणतेही क्षेत्र असेल या प्रत्येकाला संसाधने आणि संधी उपलब्ध करून देणे. म्हणजेच सरकारला वाढीचा वेगही पाहिजे आणि त्याचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला देखील पाहिजे अशी भूमिका आहे. अतिशय महत्त्वाचं वाटतं बजेट. परंतु या बजेटची नेमकं इम्प्लिमेंटेशन जेव्हा होईल तेव्हाच लक्षात येईल हा बजेट किती चांगला आणि किती वाईट. आर्थिक वर्ष 2026-27 साठी एकूण खर्च हा तब्बल 41.3 लाख कोटी असा प्रस्ताव. म्हणजे एकूण जो खर्च आहे हा तब्बल 41.3 लाख कोटी इतका प्रस्तावित आहे. या एकूण खर्चामध्ये महत्त्वाचे 2 घटक दिसतात. पहिला जो घटक आहे मित्रांनो तो आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, ज्याला 35.3 लाख कोटी इतका जो आहे हा खर्च आहे. दुसरा आहे इफेक्टिव्ह कॅपिटल एक्सपेंडिचर जो आहे 17.1 लाख कोटी. इथं लक्षात ठेवा की इफेक्टिव्ह कॅपिटल म्हणजे काय, की असा हा खर्च असतो की जो दीर्घकाळामध्ये उपयोगी पडणाऱ्या मालमत्ता तयार करतो. उदाहरणार्थ रस्ते बांधणी असो, रेल्वे बांधणी असो, लॉजिस्टिक असो, सार्वजनिक पायाभूत सुविधा असो. म्हणजे सरकारचा भर हा उत्पादक गुंतवणुकीवर ठेवण्याचा संकेत इथं पाहायला. जे दीर्घकाळामध्ये ज्या इन्फ्रास्ट्रक्चर उपयोगात पडतील त्याचा सरकार जास्तीत जास्त खर्च करण्याच्या तयारीत आहे. आता हे तर आपण बघितलं. परंतु या बजेटमध्ये पैसा नेमका येणार कुठून? रुपीज कम्स फ्रॉम. हा प्रश्न इतका महत्त्वाचा का बरं आहे? कारण पैसा येणार कुठून? इतका खर्च करायचा तर पैसा लागणार. तर अधिकृत जे आहे रुपये कम्स फ्रॉम या पॅटर्ननुसार इन्कम टॅक्समधून 21%, कॉर्पोरेशन टॅक्समधून 18%, GST आणि इतर कर मिळून 15%, युनियन एक्साईज ड्युटीजमधून 6% आणि कस्टममधून 4% आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यूमधून 10%. असा जो पैसा आहे तो पैसा येणार आहे मित्रांनो. त्यानंतर इथला महत्त्वाचा शैक्षणिक मुद्दा काय आहे की इन्कम टॅक्स, कॉर्पोरेशन टॅक्स म्हणजे काय? ते प्रत्यक्ष कर आहे. याचा वाटा बघा किती आहे. हा दरवर्षी आपण पाहतो की भारतामध्ये जो इन्कम टॅक्स जो आहे तो इन्कम टॅक्स आणि कॉर्पोरेशन टॅक्स हा 39% आहे. ठीक आहे. आता हे तर झाला उत्पन्नाची साधने. आता हा खर्च कुठे जाणार? म्हणजे रुपीज कुठं जाणार? हा खर्च
महत्त्वाचं आहे. आपण म्हणतो की रुपीज कम्स फ्रॉम आणि रुपीज गोज टू, म्हणजे मेजर एक्सपेंडिचर आयटम्स जे आहेत, खर्च कुठे केला जाणार आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. की 2026-27च्या बजेटमध्ये ट्रान्सपोर्ट सेक्टरमध्ये तब्बल 5,98,520 कोटी रुपयाची तरतूद आहे. डिफेन्स संरक्षणावर 5,94,585 कोटी रुपयाची तरतूद आहे. हे किती मोठे घटक दिसतात. दरवर्षी आपल्या बजेटमध्ये या संरक्षणावर किती मोठा खर्च होतो हे आपल्याला या आकडेवारून लक्षात येते. यानंतर जर आपण रूरल डेव्हलपमेंटकडे जर पाहिलं, ग्रामीण विकास जर पाहिला, तर 2,73,100 कोटी रुपयाची तरतूद या ग्रामीण विकासासाठी केली आहे. ॲग्रिकल्चर आणि अलाइड ॲक्टिव्हिटी जी आहे, कृषी आणि कृषी संलग्न जेवढ्याही ॲक्टिव्हिटीज असतात, शेती आणि शेती संबंधित जे उद्योग असतात, यासाठी 1,62,671 कोटी रुपयाची तरतूद आहे. एज्युकेशनसाठी 1,39,289 कोटीची तरतूद आहे. हेल्थ सेक्टरसाठी 1,04,599 कोटी रुपयाची तरतूद. इथे मी आकडे सांगितले प्रत्येक सेक्टरसाठी या दस्तऐवजातली वाचून. परंतु महत्त्वाचं म्हणजे आपण पुढे देखील बघू की या तिन्ही सेक्टरसाठी महत्त्वाच्या कोणकोणत्या तरतुदी आहेत ते आपण देखील बघू. या सगळ्या आकड्यावरून एक स्पष्ट निष्कर्ष निघतो. बजेटचा जोर एका बाजूला ग्रोथ इनबेलिंग म्हणजे एक प्रकारे विकास वाढवायचा आहे, ट्रान्सपोर्ट आणि आधारभूत संरचना दीर्घकालीन कामासाठी उपयोगात आणायची आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की सोशल सेक्टर सपोर्ट याला म्हटलं जातं. ग्रामीण विकास, शेती, शिक्षण, आरोग्य यावरही संसाधने ठेवली आहेत. याचाही विचार बजेटमध्ये आहे. सगळ्या चांगल्या बाबी आहेत. मी काही बजेटची प्रशंसा करत नाही आहे. महत्त्वाचं म्हणजे की या ज्या बजेटमधल्या गोष्टी सांगितल्या त्या पूर्णांशाने लागू व्हायला पाहिजेत. त्या जर झाल्या तर हा बजेट तितकाच चांगला आहे. ठीक आहे. वित्तीय शिस्त देखील महत्त्वाचं आहे. पैसा येणार कुठून, पैसा जाणार कुठून हे तर बघितलं आपण. परंतु फिस्कल डेफिसिट नेमकी कशी आहे? फिस्कल डिसिप्लिन जे आहे यामध्ये म्हणजे वित्तीय शिस्त जी आहे, फिस्कल डिसिप्लिन, त्याच्याकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा लक्षात येते की 2026-27 या बजेटमध्ये फिस्कल डेफिसिट GDPच्या प्रमाणामध्ये मोजल्या जातं. GDPच्या 4.3% प्रामुख्यानं फिस्कल डेफिसिट आहे. याचा अर्थ सरकार तूट टप्प्याटप्प्यानं कमी करण्याच्या दिशेमध्ये आहे. या आधीच्या बजेटमध्ये थोडीशी जास्त होती. मला असं वाटते 5.2% होती. ती आता 4.3 पर्यंत आलेली आहे. म्हणजे फिस्कल डेफिसिट जी आहे तर ती थोडीशी कमी होत आहे. त्यानंतर डेप्ट सस्टेबिलिटी जर आपण पाहिलं, डेप्ट टू GDP म्हणजे GDPच्या एकूण किती टक्के आपल्याला कर्जाचं व्याज द्यावं लागतं. बघा 56.6% म्हणजे या बजेटमध्ये अपेक्षा व्यक्त केलेली आहे की 56.6% GDPच्या एकूण प्रामुख्याने कर्जाची देणी द्यायची आहेत. हे मागच्या बजेटमध्ये आपण पाहिलं तर हा 56%च्या जवळपास हे डेप्ट टू GDP होता. आता महत्त्वाचं काय की 2030 पर्यंत प्रामुख्यानं हे जे विदेशी कर्ज आहे, हे जे कर्जाचा जो भार आहे गव्हर्नमेंटला कमी करायचा आहे. लक्ष त्यांचं ठेवलं आहे 2030 पर्यंत आपल्याला कमी करायचं आहे. सरकारच्या एकूण खर्चात व्याज देयके सुमारे किती टक्के आहे? 20 आहे. या सगळ्या आकडेवारून कर्जाच्या काय लक्षात येते की शंभरातले तर 20 रुपये आपले कर्ज देण्यातच चालले. एकूण खर्च जे आहे तो एकूण खर्चामध्ये 20% हिस्सा तर या सरकारच्या एकूण घेतलेल्या कर्जाचं व्याजच देण्यात चाललं. म्हणजे प्रत्येक 100 रुपयातून 20 रुपये चालले आपल्याला व्याज देण्यात. आधारभूत संरचनेचा जर आपण विचार केला, हाय स्पीड रेल कॉरिडॉर बांधण्याचा स्थापन करण्याचा घोषणा या बजेटमध्ये पाहायला मिळते. इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्यामध्ये सिटी इकॉनॉमिक रिजन्स असतील. या संदर्भामध्ये 7 हाय स्पीड रेल कॉरिडॉर्स देखील बांधण्याची तरतूद या बजेटमध्ये आहे. त्यामध्ये पुणे हैदराबाद असेल, हैदराबाद बेंगलोर असेल, त्यानंतर हैदराबाद चेन्नई बेंगलोर, दिल्ली, वाराणसी, सिलिगुडी यासारख्या सगळ्या मुख्य शहरांशी हे रेल कॉरिडॉर स्थापन होणार आहे. अशा कॉरिडॉरचा अर्थ काय की प्रामुख्याने आपण आर्थिक दृष्टिकोनातून जर विचार केला, टाईम कॉस्ट आणि लॉजिस्टिक कॉस्ट कमी करणे. लॉजिस्टिक कॉस्ट म्हणजे की जो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वस्तू नेतात तर त्याचा जो वेळ आहे तोही कमी करणे आणि खर्च देखील कमी करणे. यासाठी प्रामुख्याने हे रेल कॉरिडॉर स्थापन होणार आहे.
शहर प्रदेश कनेक्टिव्हिटी वाढून जाईल आणि त्यामुळे काय होईल, उत्पादन क्षमताही वाढेल आणि गुंतवणुकीसाठी वातावरण देखील निर्माण होईल. पुढे या बजेटमध्ये MSME म्हणजे सूक्ष्म लघु आणि मध्यम जे उद्योग आहेत यासाठी लिक्विडिटी प्लस ग्रोथ सपोर्ट अशी भूमिका सांगितली आहे. म्हणजे की फीचर्स काय आहेत या MSME संदर्भात, म्हणजे सूक्ष्म लघु उद्योगासंदर्भात, की याच्यासाठी क्रेडिट गॅरंटी सपोर्ट सारख्या उपाय त्यांना दिले की जेणेकरून लघु आणि मध्यम कुटीर उद्योग टिकून राहतील. याचा मुख्य हेतू काय आहे की MSMEच्या इन्व्हॉइस मध्ये म्हणजे फायनान्सिंग थोडं सोपे करायचं आहे. म्हणजे त्यांना थोडंसं गुंतवणुकीसाठी रकमा द्यायच्या आहेत तर ते सोपे करायचे आहे जेणेकरून सुधारण्याचा सूक्ष्म लघु उद्योग सुधारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. फायनान्शियल मार्केट त्याबद्दल विचार केला आपण शेअर मार्केटच्या संदर्भामध्ये, भांडवली बाजाराच्या संदर्भामध्ये, तर त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्हजवर STT जी वाढ नमूद आहे. म्हणजे याच्यामध्ये आता हे आकडेवारी इतके समजायला सोपी नाही आहे की फ्युचर्समध्ये 0.02% वरून 0.05, ऑप्शन प्रीमियम 0.1 वरून 0.15, म्हणजे फार मोठे काही आकडे नाही आहे. म्हणजे पर्सेंटेजमध्ये पण 0.02 असं आहे. ऑप्शन एक्सरसाइज असेल याचा थोडासा प्रॅक्टिकल जर आपण अर्थ पाहिला तर डेरिव्हेटिव्हमध्ये ॲक्टिव्ह असणाऱ्यांसाठी ट्रान्झॅक्शन कॉस्ट वाढू शकते आणि ज्याला स्पेक्युलेटिव्ह म्हणजे काय, अर्थशास्त्री म्हणजे परिकल्पक व्यवहार, म्हणजे जे सट्टेबाजारीचे व्यवहार होतात शेअर मार्केटमध्ये, तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जो कॉस्ट आहे तो कमी करण्याचा संकेत थोडासा याच्यामध्ये मिळू शकतो. आयकराच्या संदर्भामध्ये आपण विचार केला की प्रत्येक पगारदार व्यक्ती काय म्हणतो, नोकरदार, की माझं इन्कम टॅक्स किती कमी झालं किंवा किती वाढलं, हे तो विचार करतो. सर्वात थेट नागरिकाशी हा संबंध असतो. तर त्याच्यामुळे नवीन कर व्यवस्थेसाठी जे स्लॅब आहेत ते काही फार मोठे बदलले नाहीत मागच्या बजेटमध्ये आणि या बजेटमध्ये. बघा की या बजेटमध्ये 0 ते 4 लाखापर्यंत टॅक्सच नाही आहे. 4 लाख ते 8 लाखापर्यंत फक्त 5% टॅक्स आहे. 8 लाखापासून 12 लाखापर्यंत वार्षिक 10% आहे. तुमचं उत्पन्न जर 12 लाखापासून तर 16 लाखापर्यंत असेल तर 15% तुम्हाला टॅक्स द्यावा लागणार, इन्कम टॅक्स. 16 लाखापासून तर 20 लाखापर्यंत तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर 20%. त्यानंतर 20 लाखापासून 24 लाखापर्यंत 25% आणि 24 लाखापासून तर 24 लाख आणि त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर ते जाईल तुमचं 30%. वार्षिक उत्पन्न तुमचं किती आहे या स्लॅबवरून लक्षात येईल की तेवढे टॅक्स तुम्हाला द्यावं लागतं. म्हणजे 24 लाखाच्या वर 30% तुम्हाला इन्कम टॅक्स द्यावा लागतो. या बजेटचा सामान्य नागरिकासाठी काय उपयोग आहे? आता आपण बघू की कृषी आणि अलाइड ॲक्टिव्हिटी जी आहेत बजेटमध्ये यासाठी प्रामुख्यानं मी आधी सांगितल्याप्रमाणे 1,62,671 कोटी रुपयाची तरतूद दिसते. हा केवळ पीक उत्पादनापुरता निधी नाही आहे. शेतीशी जोडलेल्या मूल्य साखळ्या असेल, जोखीम व्यवस्थापन असेल, याला एक प्रकारे आधार देणारा हा खर्च आहे. डिमांड फॉर ग्रँट्स म्हणजे कृषी विभागाच्या प्रमुख ज्या स्कीम्स आहेत ज्याच्यामध्ये ज्या अजूनही सुरू आहेत, PM किसान योजना असेल त्यासाठी 63,500 कोटी रुपये. मॉडिफाईड इंटरेस्ट सबव्हेन्शन स्कीमसाठी 22,600 कोटी रुपयाची तरतूद आहे. PM फसल विमा योजना आहे, केंद्रीय पातळीवरची योजना आहे, त्याच्यासाठी 12,200 कोटी रुपयाची मोठी तरतूद आहे. याशिवाय RKVI साठी गव्हर्नमेंटच्या सगळ्या केंद्रीय स्कीम्स आहेत तर याच्यामध्ये 8,550 कोटीची आहे. कृषकोन्नती योजनेसाठी 11,200 कोटीची तरतूद आणि नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग याच्यासाठी 750 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. यासारख्या उपक्रमातून काय होते, उत्पादकता, विविधीकरण आणि शाश्वत शेतीसाठी पॉलिसी सिग्नल हा दिसतो. मात्र प्रत्यक्षात शेतीसाठी अजून किती तरतूद करणं गरजेचं आहे, तरतूद केल्यापेक्षा प्रामुख्यानं केलेली तरतूद अंमल किती होते हे देखील महत्त्वाचं आहे. शिक्षण क्षेत्राचा आपण विचार करूया. शिक्षण क्षेत्रासाठी बजेटमध्ये मी आधी सांगितल्याप्रमाणे की 1,39,289 कोटी इतकी तरतूद. यातून काय ह्युमन कॅपिटल आणि दीर्घकालीन उत्पादकता वाढवण्यावर भर दिल्याचं संकेत या बजेटमध्ये. याच्यामध्ये महत्त्वाच्या तरतुदी मला आवर्जून सांगा वाटतात. युनिव्हर्सिटी टाउनशिप असेल किंवा गर्ल्स हॉस्टेल, प्रत्येक जिल्ह्यामध्ये गर्ल्स हॉस्टेल काढण्याची सरकारची मनीषा आहे. तसेच रिसर्च सपोर्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा स्कूल एज्युकेशन आणि लिटरेसी डिमांड जे आहे त्या वाढवण्याची तरतूद त्याच्यामध्ये आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये कंटेंट क्रिएशनसाठी देखील गव्हर्नमेंट या बजेट अंतर्गत काही करू पाहते. येणाऱ्या नजीकच्या काळात पाहायला मिळेल की नेमकं काय करते. त्यानंतर सामगिरी शिक्षा योजना आहे त्या 42,100 कोटी. PM पोषण आहे की जे मध्यान्ह भोजन असते शालेय विद्यार्थ्यांसाठी, तर त्याच्यासाठी 12,750 कोटीची तरतूद आहे. शाळा गुणवत्तेपासून तर पोषणापर्यंतचा थेट परिणाम इथं अपेक्षित आहे. PM श्री जे आहे, PM श्री याच्यामध्ये 7,500 कोटी. KVS जे आहे, केंद्रीय विद्यालय जे असतात किंवा NVS नवोदय विद्यालय यासारख्या ज्या महत्त्वाच्या शाळा आहेत, तर त्यांच्या या संस्थात्मक तरतुदीमुळे स्कूल सिस्टीम स्ट्रेंथनिंगची दिशा स्पष्ट होते. हायर एज्युकेशनचा जर विचार केला आपण, तर डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशनच्या नेट 55,727.22 कोटी इतका दाखवलेला आहे याच्यासाठीचा खर्च. याच्यामध्ये प्रामुख्याने संशोधन असेल, डिजिटल लर्निंग, मी आधी म्हटल्याप्रमाणे की कंटेंट क्रिएटर असो किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करण्यासंदर्भामध्ये शिक्षणामध्ये काही तरतुदी आहेत, परंतु त्याचा उपयोग कसा केला जाईल ते देखील येणारा काळ सांगेल. या संस्थात्मक क्षमता वाढवण्याचा भाग याच्यामध्ये दिसतो, शिक्षणाचा असो किंवा बाकीच्याही गोष्टीचा असो. पुढे आपण बघूया की आरोग्यासाठी नेमकं या बजेटनं काय. मेजर आयटम्स जे आहेत, 1,04,599 कोटी अशी इतकी तरतूद आरोग्यासाठी आहे. पब्लिक हेल्थ सिस्टीम मजबूत करण्याचा हा एक प्रकारे एक ब्रॉड फिस्कल सिग्नल म्हणावा लागेल. हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरच्या डिमांड्स फॉर ग्रँटमध्ये डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर नाही, हे जे आहे ना, याचा मुख्य जे आहे की 1,01,709.21 कोटी इतका जो खर्च आहे या बजेटमध्ये दिलेला आहे. म्हणजे आरोग्यावर देखील खर्च जो आहे तो दिलेला आहे. आकडे मोठे वाटतात, परंतु जेव्हा हे खर्च होते तर तेव्हा आपण त्याचा आउटपुट किती येते ते येणारा काळ सांगेल. विभागीय पातळीवर मोठा खर्च दिसतो, परंतु प्रामुख्यानं स्कीम वाईज जर आपण पाहिलं या आरोग्याच्या संदर्भात, नॅशनल हेल्थ मिशन स्कीम ज्याला आपण NHM म्हणतो, की याच्यासाठी 39,390 कोटीची तरतूद आहे. आयुष्यमान भारतसाठी आणि प्रधानमंत्री PMJAY आहे, आयुष्यमान भारत योजना महत्त्वाची आहे, 9,500 कोटी तरतूद आहे. PMSSY साठी 2,005 कोटी रुपयाची तरतूद आहे. यातून प्राथमिक, तृतीय सेवा आणि विमा आधारित कव्हरेज या दोन्ही आहे. म्हणजे गव्हर्नमेंट जे आहे तर ते आरोग्यासाठी खर्च करू पाहत आहे, परंतु मला तरी असं वाटतं की हा खर्च अजूनही होणं अपेक्षित आहे, कारण अजूनही भारतामध्ये शिक्षण आणि आरोग्यासाठी अजून भरपूर काही करणं गरजेचं आहे. ग्रामीण विकास जो आहे तो ग्रामीण विकास ज्याला आपण भारत हा खेड्यामध्ये वसतो असं गांधीजी म्हणायचे, त्याच्यामुळे ग्रामीण विकासाच्या संदर्भामध्ये 2,73,108 कोटी रुपयाची मित्रांनो या ठिकाणी तरतूद केलेली आहे, जी ग्रामीण पायाभूत सुविधा आणि सेवा सुविधांना पाठबळ या निमित्तानं दिले जाणार. आधारभूत संरचनेचे इन्फ्रास्ट्रक्चर जे ट्रान्सपोर्ट जे आहे त्याच्यासाठी 5,98,520 कोटी. कनेक्टिव्हिटी म्हणजे काय की सगळे मुख्य शहर एकमेकाशी जोडणे आहे, जेणेकरून आधी सांगितल्याप्रमाणे लॉजिस्टिक कॉस्ट कमी होईलच, ज्याचा परिणाम दीर्घकालीन वाढ होईल, उत्पादकता वाढेल आणि रोजगार देखील वाढेल. इकॉनॉमिक सर्वे 2025-26 ही बजेटच्या आधी सादर होणारी प्रामुख्यानं एक वार्षिक समीक्षा असते. बजेटच्या आधी इकॉनॉमिक सर्वे येत असतो, तर या सर्वेचा थोडा आपण अभ्यास केला तर लक्षात येते की मागील वर्षाची कामगिरी, सध्याची आव्हाने आणि पुढील संधी आणि धोरणात्मक शिफारसी या एकत्रित या सर्वेमध्ये दिलेल्या असतात. या सर्वेचा अंदाज आणि या बजेटचा जर अभ्यास आपण केला, त्यांनी दिलेले अंदाज जे GDPचे ते आपण पाहिले तर लक्षात येते की GDP ग्रोथ प्रोजेक्शन्स जे दिलेले आहेत ते देखील महत्त्वाचे आहेत. तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी देखील महत्त्वाचं आहे की 2025-26 मध्ये अंदाजित रिअल GDPची जी वाढ होती तर ती 7.4% इतकी होती. 25-26 साठी अंदाजे रिअल GDPची वाढ त्यांनी अपेक्षित व्यक्त केलेली होती, जी 7.4%. आता 2026-27 अंदाजित जी वाढ त्यांनी सांगितली GDPची ही 6.8% पासून तर 7.2% पर्यंत राहू शकते, असं या बजेटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. ही वाढीचे आकडे आहेत. पोटेन्शियल ग्रोथ रेट जर पाहिला की ज्यामध्ये संरचनात्मक सुधारणांमुळे जवळपास म्हणजे देशाचा जो विकासाचा दर आहे तो 7% पर्यंत राहील असं आपल्याला ढोबळमानाने म्हणतो. यामुळे भारत हे आकडे का पाहत आहोत, कारण भारत सलग चौथ्या वर्षी देखील म्हणजे जगातील चौथा मुख्य देश झालेला आहे.
विकासाच्या मानाने जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून हा फोर्थ रँकवर प्रामुख्याने दिसतो. वाढीचे जे प्रमुख घटक आहेत मित्रांनो, याच्यामध्ये प्रायव्हेट कन्झम्पशन जे आहे, ज्याला आपण खाजगी उपभोग म्हणतो, GDPच्या याच्यामध्ये खाजगी जो उपभोग आहे तो तब्बल 61.5% आहे. इन्व्हेस्टमेंटचा विचार जर केला आपण तर GDPच्या अंदाजे 30% इन्व्हेस्टमेंट आहे. भारताची जी वाढ आहे ही प्रामुख्यानं देशांतर्गत मागणी आणि भांडवल निर्मिती या 2 स्तंभावर उभी आहे. काय म्हटलं मी? भारताची जी वाढ आहे ही देशांतर्गत मागणी, कन्झम्पशन वाढलं तर मागणी वाढते, देशांतर्गत मागणी आणि भांडवल निर्मिती, कॅपिटल फॉर्मेशन या 2 स्तंभावर इंडियाची जी ग्रोथ आहे ती डिपेंड आहे. आणि बजेटमध्ये ज्या चांगल्या बाबी दिसतात ना, त्या बाबी तेव्हाच चांगल्या ठरतील की जेव्हा त्या पूर्णपणे लागू होतील. अशा प्रकारे आपण जे बजेट आहे या बजेटची माहिती थोडक्यात बघितली. या व्हिडिओ जर तुम्हाला या व्हिडिओच्या संदर्भामध्ये काही कमेंट्स असतील तर तू आवर्जून कमेंट लिहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अर्थशास्त्राचे विषय आणि अर्थव्यवस्थेचे विषय नवनवीन व्हिडिओ पाहायला. धन्यवाद.